नमस्कार, मी दीप्ती करिअर वे मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। यूपीएससी परीक्षेची तारीख काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रांमध्ये जाहीर झाली होती। ती तारीख जाहीर झाली आणि त्यानंतर अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय हे देखील कळालं। बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की मला IAS व्हायचंय, मला IPS व्हायचंय, मात्र त्यासाठी परीक्षा कुठली असते, ती कुणामार्फत घेतली जाते, तिचे फॉर्म्स कुठे मिळतात, हे जे सगळे सामान्य प्रश्न आहेत त्यांची उत्तरं बऱ्याच जणांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेला माहित नसतात। या सगळ्या प्रश्नांची आज आपण उत्तरं घेणार आहोत आणि अर्थात जे विद्यार्थी किंवा जे परीक्षार्थी यंदा बसलेले आहेत 2009च्या परीक्षेसाठी, त्यांनी त्यांच्या पूर्व परीक्षेची आणि त्याचबरोबर मुख्य परीक्षेची मुलाखतीची तयारी कशी करायची याबद्दल आपण मार्गदर्शन घेणार आहोत। आणि अर्थात या क्षेत्रामधले तज्ञ आपल्याबरोबर आजही आहेत करिअर वे मध्ये। तर लक्ष्य अकॅडमीचे संचालक अजित पडवळ यांचं स्वागत करूया आपण। अजित सर नमस्कार। नमस्कार। IAS IPS व्हायचंय असं बरेच जण स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करत असतात। महाराष्ट्रामध्ये देखील लक्षणीयरित्या या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ होताना आपल्याला दिसते। मात्र तरी देखील तुम्ही देखील आपण चर्चेमध्ये आपला हा उल्लेख आला मगाशीच की IAS व्हायचं, IPS व्हायचंय, पण जाहिरात येताना IAS ची परीक्षा अशी कुठेच येत नाही आणि त्याच्यामुळे गोंधळ बऱ्याचदा होतो की कधी जाहिरात आली, कधी फॉर्म्स कुठनं मिळाले आणि कधी परीक्षा झाली देखील या वर्षाची, अशी मौल्यवान वर्ष मग वाया जात राहतात। या सगळ्या अनुषंगाने आज आम्हाला तुमच्याकडनं मार्गदर्शन हवंय। आमचा टोल फ्री क्रमांक काय ते सांगूया आणि आपण चर्चेला सुरुवात करूया सर। 1800-221010 हा टोल फ्री फोन नंबर आहे। तुमचे प्रश्न असतील तर जरूर विचारा, आपण इथे चर्चा सुरू करतो आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं जरूर देऊ आपण। पहिलाच माझा प्रश्न असेल तो म्हणजे IAS आणि IPS हे तर दोन काय ज्याला आपण म्हणू पद आहेत, ती त्यासाठी UPSC ची परीक्षा होते आणि ती आता होणार आहे, ज्याची अर्ज भरण्याची तारीख माझ्या मते जानेवारी मध्ये आहे। या सगळ्याच्या अनुषंगाने मुलांनी UPSC ची परीक्षा मला द्यायची किंवा जे आता तयारी करत असतील त्यांनी अर्ज भरताना किंवा तो सादर करताना काय काळजी घ्यायची, इथून सुरू करूया आपण। प्रथम म्हणजे मला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगावं वाटेल की तुम्ही UPSC म्हणून कुठे शोधू, म्हणजे UPSC म्हणून शोधा। परीक्षेची जी जाहिरात जी येते ते UPSC म्हणते आणि त्या परीक्षेचं नाव आहे सिव्हिल सर्व्हिस एक्झाम, म्हणजे त्याला मराठीत आपण नागरी सेवा परीक्षा जी आपण म्हणतो, तर या परीक्षेचं नाव नागरी सेवा परीक्षा आहे आणि लोकांची सेवा करणारं हे सगळे पद आहेत, उच्च पदाचे आहेत। तर याचा जो अर्ज आहे तो पोस्ट ऑफिस मध्ये मिळतो आणि तो पोस्ट ऑफिस मध्ये जो फॉर्म आणल्यानंतर तो काळजीपूर्वक भरणं खूप महत्वाचं आहे, कारण UPSC 9 प्रकारच्या परीक्षा घेतं, त्यातली ही आहे सिव्हिल सर्व्हिस परीक्षा। तर त्याचा जो कॉलम आहे तो व्यवस्थित भरणं खूप इम्पॉर्टंट आहे। त्याचे जे कोड आहेत, परीक्षेचे जे कोड आहेत, तर ते जे कोड आहेत ते एम्प्लॉयमेंट न्यूजपेपरचा जो 6 डिसेंबरचा अंक आहे यावर्षीचा 2008चा, त्या सगळे ते कोड आहेत, ते कोड त्यांनी काळजीपूर्वक भरले पाहिजे आणि ते कोड आहेत ते पेनाने लिहायचे आहेत आणि त्याचे जे सर्कल आहेत ते HB पेन्सिलने डार्क करायचे आहेत। हे मुलांनी न चुकता न विसरता भरले। या सूचना सगळ्या असतात अर्जावर, मात्र त्या कधी अनवधानाने वाचायच्या राहून जातात आणि मग चुका होतात आणि अर्ज रद्दबातल ठरवला जातो। बरं, अर्ज कुठे मिळतो, तो कुठे सादर करायचा याबद्दलही सांगा। एक याच्यातली खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे हा अर्ज चक्क पोस्ट ऑफिस मध्ये मिळतो। म्हणजे बरेचसे आपण जे अर्ज आहेत ते रेल्वे स्टेशनला किंवा अशा वेगळ्या ठिकाणी मिळतात, पण UPSCचा अर्ज फक्त पोस्ट ऑफिस जो एरिया, म्हणजे समजा दादर आहे तर दादरचं जे हेड पोस्ट ऑफिस ज्याला किंवा प्रधान डाकघर म्हणतात, त्या डाकघरमध्ये हा पोस्ट अर्ज जो आहे हा चक्क 20 रुपयात मिळतो। म्हणजे मला वाटतं सगळ्यात भारतातली स्वस्त परीक्षा आपण म्हणायला हरकत नाही की अगदी गरीबातला गरीब, हो प्रेस्टिजियस आणि म्हणजे मदर ऑफ ऑल एक्झाम म्हटलं जातं तिला, किंवा भारतातली सर्वोच्च म्हणतात ना जी टफ परीक्षा ज्याला म्हटली जातं, तर जो अर्ज आहे हा चक्क पोस्ट ऑफिस मध्ये मिळतो आणि तोही 20 रुपयामध्ये। बरं, या अर्जासोबत काही डॉक्युमेंट देण्याची गरज असते का? जसं इतर काही याच्याबरोबर कुठलीही डॉक्युमेंट जोडावं लागणार, कारण ही पूर्व परीक्षा असते, चाळणी परीक्षा असते, कारण यातून तुमची चाळण केली जाते आणि याच्यातनं जे योग्य उमेदवार आहेत हे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवलं। त्यामुळे फक्त पूर्व परीक्षेच्या वेळेला तुमचा फक्त जो एक अर्ज आहे 1 पानाचा तो फक्त भरून UPSCच्या दिल्लीचा जो ऍड्रेस आहे तिथे तो पाठवायचा आहे। त्यामुळे याच्यावर कुठलीही डॉक्युमेंट किंवा कुठलंही सर्टिफिकेट विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी जोडू नये। बरं, आपली बरीचशी चर्चा आता वेग घ्यायला लागलेली आणि प्रेक्षकांचा देखील फोन यायला सुरुवात झाली आहे। पहिला फोन घेऊया आपण। संतोष यांचा फोन आपल्याला अहमदनगरहून। नमस्कार संतोष, बोला। मॅडम, सरांना असा प्रश्न करायचा होता की स्पर्धा परीक्षांची जी तयारी आहे ती शैक्षणिक जीवनात 10वी पासून सुरू केली पाहिजे का 12वी, किंवा अचूक टप्पा कोणता आहे तो? उत्तर घेतो संतोष। खूप चांगला प्रश्न विचारला। मला वाटतं 12वी पासूनच त्याची तयारी करावी का असं त्यांनी विचारलेला आहे। तर मला शैक्षणिक जीवनापासून म्हणजे 10वी पासूनच करायची का? मला वाटतं 8वी पासूनच सुद्धा याची तयारी करायला काही हरकत नाही। कदाचित काही लोकांना हा अतिशयोक्ती वाटेल, पण तुम्ही जर नॉर्थकडे आणि साऊथकडे गेलात तर 8वी पासूनच मुलाला या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने मोल्ड केलं जातं। IIT ची जी JEE आहे किंवा या IAS ची जी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा आहे, तर 8वी पासूनच त्यांनी त्यांचं जर सामान्य ज्ञान वाढवणं यावर भर दिला। नंतर ही परीक्षा ही CBSE बोर्डच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे, त्यामुळे महाराष्ट्रातल्या
वर्गातल्या मुलांनी खास करून त्याच्यावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण ह्या सीबीएसई बोर्डाचा जो एनसीईआरटीचा जो पुस्तकांचा जो अभ्यास आहे तो यांनी व्यवस्थित विस्तृत त्या पुस्तकांचं वाचन जर 8वी पासूनच सुरू केलं तर निश्चितच ते खूप चांगलं यश भविष्यात मिळवू शकतात. तसं वर्तमानपत्रांचं वाचन आहे त्याची सवय लावणं. आपल्याकडे 8वी किंवा 10वीत बोर्डात आलेल्या मुलांचं जेव्हा मुलाखती घेतल्या जातात तेव्हा मला डॉक्टर, इंजिनियर किंवा तत्सम काही व्हायचं आहे असं ते सांगतात, पण मला IAS व्हायचंय असं खूप कमी मुलं आज देखील आपल्याकडे मुलं मुली सांगत असतात. तर तुम्ही म्हणताय तो विचार जर आत्तापासून विद्यार्थी, शिक्षकांनी आणि पालकांनी जर रुजवला तर मदत होईल, इथून पुढे देखील चांगले प्रशासकीय अधिकारी मिळाले. आपण पुढचा फोन घेऊया सर, आणखी चर्चा करूया. सिद्धिविनायक यांचा फोन आहे देवगडहून. सिद्धिविनायक नमस्कार, बोला. बोला सिद्धिविनायक. नमस्कार मॅडम. बोला. मी देवगडवरून बोलतोय, सिंधुदुर्ग जिल्हा. हा. कोणत्या पद्धतीने करावं म्हणजे त्यापासून व्यवस्थित आपल्याला त्याचं मार्गदर्शन होऊ शकेल याची मला माहिती मिळेल का? मुख्य परीक्षेबद्दल हवंय तुम्हाला? हा, मुख्य परीक्षेबद्दल. ठीक आहे. मुख्य परीक्षा ही म्हणजे मगाशी आपली जी चर्चा झाली त्याप्रमाणे मुख्य परीक्षा ही समजा पूर्व परीक्षा आता यावर्षी 17 मेला आहे, तर मुख्य परीक्षा ही साधारण ऑक्टोबरच्या 3ऱ्या आठवड्यात असते, म्हणजे 15 ऑक्टोबरला असते. एकदा वेळापत्रकच सांगा आम्हाला की काय काय होतं. चालेल, आपण तेच आपण घेऊया. आता पहिला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्याची तारीख आहे ही 5 जानेवारी शेवटची तारीख आहे. त्यामुळे आता पहिलं काम उद्यापासून जर करायचं असेल सकाळी जाऊन तर पहिलं पोस्ट ऑफिस मधून फॉर्म आणून तो व्यवस्थित भरून तो त्यांनी दिल्लीला पोस्ट केला पाहिजे आणि मग 5 जानेवारी नंतर अर्ज पाठवून झाला की 17 मेला पूर्व परीक्षा असेल. पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. पूर्व परीक्षा पूर्ण ऑब्जेक्टिव्ह टाईपची असते आणि याच्यात मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात आणि निगेटिव्ह मार्किंग असतं. म्हणजे तुम्ही 3 प्रश्न जर चुकले तुमच्या करेक्ट एका आन्सर मधला प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आहे ते मायनस होतं मार्क्स. बरं, आपण पूर्व परीक्षेबद्दल आणखी विस्तृत बोलूया. फक्त मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षा साधारण 2600 मार्काची असते. त्याच्यामध्ये पहिले जे 5-6 पेपर आहेत ते कंपल्सरी असते. म्हणजे जो पहिला मराठीचा लँग्वेजचा पेपर असतो तो कंपल्सरी असतो 300 मार्काचा, त्याला 3 तास वेळ असते. त्यानंतर एक इंग्लिश हा विषय तुम्हाला कंपल्सरी असतो, त्याला सुद्धा 3 तास वेळ असतो. त्यानंतर 2 सामान्य विज्ञानाचे म्हणजे सामान्य अध्ययन ज्याला म्हणतो, जनरल नॉलेज, जनरल स्टडीज ज्याला म्हटलं जातं, त्याचे 2 पेपर असतात. एक एसेचा 200 मार्काचा पेपर असतो. तुम्हाला एका विषयावरती एक चक्क 200 मार्काची निबंध लिहायचा असतो, साधारण 1000 ते 1200 शब्दामध्ये. याच्यामध्ये तुमचं IQ चेक केला जातो, तुमचा विचार, तुमचा थॉट चेक केला जातो. अनालिटिकल माइंड तुमचं आहे की नाही ते चेक केलं जातं. आणि मग 2 ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला निवडायचे असतात जे तुमच्या ऐच्छिक असतात. जसं तुम्ही हिस्ट्री घेऊ शकता आणि त्यावर जिओग्राफी घेऊ शकता. आणि प्रत्येक विषयाचे 2-2 पेपर 300 मार्काचे. बरं, आपण आणखी त्यांची तयारी काय हा जो प्रश्न होता त्याबद्दल आणखी सविस्तर बोलूया. मात्र पुढे एक फोन येतोय, आपण फोन घेऊया तुर्त. पुण्याहून आपल्याला फोन आहे स्वप्नील यांचा. स्वप्नील नमस्कार, बोला. हा, मला UPSC द्यायचे, तर कोणते बुक्स रिफर करायचे व पेपर कसलं टाईपचं राहतो? बरं, बुक्स कुठली रिफर करायची आणि प्रश्नांमध्ये माझ्या मते आपण मग त्यांचा प्रश्नाचा अर्थ असा घेऊया की पूर्व परीक्षेमध्ये जो सामान्य अध्ययनाचा पेपर असतो त्याच्यामध्ये कुठल्या विषयाला किती वेटेज असतं? ओके, याच्यात जी पूर्व परीक्षा याच्यामध्ये हिस्ट्री विषयावरती साधारण 20 ते 25 बिट्स असतात. म्हणजे 150 मार्काचा जो सामान्य अध्ययनाचा जो पेपर असतो त्यामध्ये जवळजवळ 20 ते 25 क्वेश्चन इतिहास आणि मॉडर्न इंडिया जो आहे म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास याच्यावरती प्रश्न विचारले असतात. साधारण 30 ते 35 क्वेश्चन जिओग्राफी ज्याला भूगोल आपण म्हणतो त्याचंही खूप मोठं वेटेज इथे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर करंट अफेअर वरती साधारण एक 20 ते 25 क्वेश्चन करंट अफेअर वरती विचारले जातात. चालू घडामोडी ज्या असतात म्हणजे कुठलं मुख्यालय कुठे आहे, कुठल्या याचा कोण प्रेसिडेंट आहे, अशा टाईपचे, किंवा कोणी कुठला वर्ल्ड कप कधी जिंकलेला आहे, अशा टाईपचं जे करंट अफेअर जे आहे तर ते साधारण एक 25 बिट्स त्याच्यावरचे असतात. इंडियन इकॉनॉमीवरचे म्हणजे अर्थशास्त्रावरचे काही 15 ते 20 क्वेश्चन अर्थशास्त्रावरचे असतात. त्यानंतर मेंटल ॲबिलिटी म्हणजे आपण लॉजिकल रिझनिंग म्हणतो त्याचे जवळजवळ 10 ते 12 बिट्स असतात. आणि अप्लाइड सायन्स वरचे काही क्वेश्चन असतात. म्हणजे डे टू डे जीवनातलं जे काही बायोलॉजीचे प्रश्न, विज्ञान आहे त्याच्यावरचे प्रश्न, म्हणजे कुठला रोग कुठल्या याच्यामुळे होतो, जंतूमुळे होतो, अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. बरं, आणखी आपण चर्चा करतोय सर. फोनही आपल्याला भरपूर येत आहेत, मात्र ब्रेकसाठी थांबायला लागतंय आपल्याला. ब्रेक नंतर लगेच भेटतोय, तुम्ही पाहत राहा करिअर वे. करिअर वे मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण UPSC परीक्षेची तयारी याबद्दल बोलतोय लक्ष अकॅडमीच्या अजित पडवळ यांच्याशी. आपण सुरुवातीला फोन घेऊया आणि पुन्हा चर्चेकडे वळूया. आपण आपल्याला एक फोन येतो प्रेक्षकांचा. नमस्कार, जितेंद्र बोला. हॅलो मॅडम, बोला. माझा एक प्रश्न होता की UPSC परीक्षा ही कोणत्या पदवीनंतर देणे योग्य राहील? कुठल्या पदवीनंतर? ठीक आहे.
पात्रतेबद्दलचा त्यांचा प्रश्न आहे. बरं, आपण आता त्यावर वळणारच होतो. तर यासाठी पात्रता ही कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ आहे, जसं मुंबई विद्यापीठ आहे, पुणे विद्यापीठ आहे, किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे, किंवा टिळक विद्यापीठ आहे. या सगळ्या विद्यापीठांची पदवी जी आहे ही चालते. याला पदवी एक तर उत्तीर्ण पाहिजे किंवा अपियर चालतं, पण तुम्ही जेव्हा पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर पदवी परीक्षा तुमची पास झालेली पाहिजे. म्हणजे स्वायत्त किंवा अभिमत कुठलाही विद्यापीठ चालेल, फक्त मान्यता रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी पाहिजे. युजीसीची जी रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी आहे ती पाहिजे. तुमचं कुठली किमान क्लास पाहिजे किंवा इतके टक्के हवेत पदवीला, असं काही आहे बंधन? हे खूप चांगलं आहे की बऱ्याचशा परीक्षांमध्ये तुम्हाला 60%, 70% किंवा अगदी मोठ्या मोठ्या कॉलेजला तुम्हाला खूप टक्केवारी लागते. युपीएससी मध्ये असं की तुम्हाला अगदी 35% म्हणजे पास क्लास असेल सुद्धा तरी सुद्धा तुम्हाला ही परीक्षा देता येते. आणि पास क्लास वाली मुलं युपीएससी मध्ये टॉपर आल्याचे सुद्धा घटना आहेत. म्हणजे हे खूप मला वाटतं जे एव्हरेज ग्रुप मधली जी विद्यार्थी आहेत हे हार्डवर्क करून नक्कीच मला वाटतं ह्या IAS-IPS पदापर्यंत जाऊ शकतात. तर त्यांनी जर रात्रंदिवस अभ्यास केला तर अगदी 40-50% मधले सुद्धा जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा ही परीक्षा नक्कीच क्रॅक करू शकतात. तर या निमित्ताने प्रश्न असा विचारते मी, आपल्या शिक्षण पद्धतीबद्दल फार बोललं जातं, म्हणजे पदवीपर्यंतचा जो काही आपला किंवा पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधरी हा जो एक परीक्षांचा जो काही पॅटर्न आहे आपल्याकडे, त्याच्यापेक्षा असं काय वेगळं युपीएससीच्या परीक्षांमध्ये टेस्ट केलं जातं विद्यार्थ्यांमधलं की जेणेकरून तुम्ही आता जसं म्हणालात पास क्लासचा विद्यार्थी तिथे खूप चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकतो, अशा कुठल्या नेमक्या गुणांची पारख केली जाते युपीएससीच्या परीक्षेत? ह्या परीक्षेमध्ये तुमची वर्सटाईल पर्सनॅलिटी तुमची चेक केली जाते. तुमचं जीके किती चांगलं आहे ना हे खूप महत्वाचं आहे. तुमचे मार्क्स इथे 90 आहेत का 92 आहेत हा इथे इनमटेरियल राहतो. तुमचं जनरल नॉलेज जे किती चांगलं आहे की तुमचं चौकस बुद्धी तुमची किती आहे ना ती इथे चेक केली जाते. कधी कधी 50-60% वाल्या मुलाची खूप चांगली असते, किंवा अप्लाइड माइंड वापरण्याची सवय कधी कधी 50-60% वर्षाच्या मुलाची पण खूप चांगली असते, ती 90% मुलाची नसते. कारण आपल्याकडे जी शिक्षण पद्धती खूप बुकिश आहे, खास करून महाराष्ट्रातली जी आहे ती, आणि त्या अभ्यासावरती तुम्हाला जर ही परीक्षा काढायचं तुम्ही ठरवलं तर खूप कठीण जातं. त्यामुळे इथे तुम्हाला टू द पॉइंट आन्सर्स खूप लिहावे लागतात. म्हणजे इथे तुम्हाला असे थेरॉटिकल आन्सर्स लिहून चालत नाही. तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तरच तुम्ही दिलं पाहिजे. म्हणजे तो प्रश्न कुठेही आन्सर मध्ये सुटलेला नाही पाहिजे. आणि आपल्याला थोडंसं कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये असं समोर केलं की तुम्ही काही लिहून या तुम्हाला मार्क्स मिळतील. युपीएससी मध्ये ते होत नाही. तुम्हाला जर युपीएससी मध्ये जर यश मिळायचं असेल तर तुमचं आन्सर हे टू द पॉइंट असलं पाहिजे. बरं, ठीक आहे. आपण एक फोन घेऊया पुढे आणि आणखी चर्चा करूया. कल्याणहून आपल्याला फोन येतो रोशनीचा. रोशनी नमस्कार, बोला. हॅलो, मी रोशनी साळुंके बोलते. बोला. माझा असा प्रश्न आहे की मी यावर्षी लास्ट इयरला TY BCom ला. ओके. तर मी UPSC परीक्षा दिली तर चालेल? चालेल ना, जरूर. त्यांनी प्रश्न चांगला विचारलाय. नक्कीच ते या परीक्षेला यावर्षी फॉर्म भरू शकतील किंवा त्या क्वालिफाय होत आहेत, पण त्यांना डिग्री ही कम्प्लीट करावी लागेल. म्हणजे जेव्हा जून मध्ये त्यांचा रिझल्ट पासआउट झालेला असला पाहिजे, जेव्हा मुख्य परीक्षा सुरू होण्या अगोदर त्यांनी ही डिग्री कम्प्लीट असली केलेली पाहिजे. म्हणजे मुख्य परीक्षेच्या आधी. पण याच्यातला मी एक धोका पण या विद्यार्थ्यांना सांगू इच्छिन की आता ऑलरेडी डिसेंबर संपलेला आहे आणि आता जर त्या जानेवारी नंतर विथ त्यांचा डिग्री बरोबर ह्याचा अभ्यास करायला जर जातील तर कदाचित थोडंसं जड जाण्याची शक्यता आहे. आणि ओपन कास्ट मधल्या जर असतील तर त्यांना सांगेन की पुढच्या वर्षीपर्यंत, पुढच्या डिसेंबर पर्यंत थांबा. कारण याच्या 4च अटेम्प्ट आहेत ओपन कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी. तर त्या जर ओपन कास्ट मध्ये असेल त्यांनी मला वाटतं थांबलेलं चांगलं, कारण एक अटेम्प्ट हा इथे सुवर्ण संधी असते. तो जर तुम्ही मिस केलात तर कधी कधी असं होतं की 4थ्या अटेम्प्ट तुम्ही इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचता आणि तुमचे अटेम्प्ट संपलेले असतात आणि मग तेव्हा तुम्हाला खूप असं रुखरुख वाटते. त्यामुळे आपले जे अटेम्प्ट आहेत ते खूप योग्य प्रकारे वापरणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि तुमच्या पुढच्या करिअरमध्ये सुद्धा तुम्ही किती अटेम्प्ट मध्ये हे परीक्षा पास केली हे सुद्धा पाहिलं जातं. बरं, ठीक आहे. आणखी एक फोन घेऊया आपण. पुण्याहून आपल्याला फोन येतोय सुरेखा यांचा. सुरेखा नमस्कार, बोला. हा, हॅलो. बोला. नमस्कार मॅडम. बोला. हा, मी शहाद्याहून बोलतेय. ओके. हा, माझा मुलगा अपंग आहे, हँडिकॅप आहे, तर त्याला IAS एक्झाम देता येईल का, हा माझा प्रश्न होता. आणि दुसरं म्हणजे त्याला पुढचं कोणतं करिअर केलं, हॅलो, हा, त्याला पुढचं कोणतं करिअर इझी जाईल जेणेकरून त्याला IAS देता येईल. ठीक आहे, ओके. त्यांचा मुलगा आता कसं आहे की हँडिकॅपचे UPSC जे नॉर्म आहेत ते काही कशा प्रकारचे ते हँडिकॅप आहे त्यांनी आता आपल्याला सांगितलं नाही. त्यामुळे काही क्रायटेरिया आहेत हँडिकॅपचे. तर त्यांनी जर एम्प्लॉयमेंट न्यूजपेपरचा जो 6 डिसेंबरचा इश्यू आहे यावर्षीचा 2008चा, किंवा वेबसाईट आहे UPSCची upsc.gov.in, त्या साईटवरती सगळं डिटेल आहेत की हँडिकॅपची जर क्रायटेरिया काय तर त्यांनी सगळं दिलेला आहे. कुठल्या प्रकारचा हँडिकॅप या परीक्षेला बसू शकतो. तर मला वाटतं त्यांनी तो एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर वाचावा, त्यांना सगळ्या त्यातले डिटेल्स भेटेल. बरं, आणखी कुठली जर माहिती हवी असेल UPSC परीक्षेबद्दलची तर वेबसाईट जरूर upsc.gov.in ही साईट खूप म्हणजे मला वाटतं अलिबाबाची गोवा आहे ती.
ती जर ते लॉग इन केलं तर त्यांना सगळी माहिती त्याच्यावरती परीक्षा कधी आहे किंवा अख्ख्या वर्षभराचं शेड्यूल मिळतं परीक्षेचं, त्यानंतर परीक्षा सिलेबस आहे किंवा एक्झामसाठी जे सेंटर कोड्स आहेत हे सगळे त्यांना या युपीएससीच्या साईटवरती खूप छान वेबसाईट आहे, ही वेबसाईट युपीएससीची, ती नक्की त्यांनी पाहावी. बरं ठीक आहे, आपण पुन्हा आपल्या मुद्द्याकडे येऊया. पूर्व परीक्षेची तयारी करताना सामान्य ज्ञानाचा जे प्रश्न असतात, आपण वेटेज आपण त्याचं सांगितलं, त्या व्यतिरिक्त एक ऑप्शनल तुमचा जो विषय असतो त्याचा एक पेपर असतो, तर त्या विषयाची निवड खूप महत्वाची असते असंही ऐकलेलं आहे, त्याबद्दल सांग. ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना बऱ्याचशा वेळेला विद्यार्थी काय करतात की बीकॉम वाला मुलगा कॉमर्स सब्जेक्ट घेतो किंवा सायन्सचा विद्यार्थी आहे तो त्याचा बॉटनीचा किंवा झुलॉजी किंवा केमिस्ट्री असे सब्जेक्ट घेतात आणि मग पुढे त्यांना यश मिळत नाही असं त्यांच्या लक्षात येतं. तर विषय निवडणं म्हणजे जवळजवळ 50% तुम्ही युपीएससी परीक्षा पास होण्यासारखं असतं. त्यामुळे विषय निवडताना मला वाटतं मी विद्यार्थ्यांना सांगेन की 3 महत्वाच्या काळजी घ्यायला. एक म्हणजे त्यांचा इंटरेस्ट त्या सब्जेक्ट मधला असणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे अगदी सगळेजण हिस्ट्री घेऊन पास होते, म्हणून मी जर हिस्ट्री घेतला आणि जर माझा इंटरेस्ट नसेल तर तो हिस्ट्री मला जड होतो आणि हळूहळू काय होतं त्या परीक्षेतला इंटरेस्ट निघून जातो. त्यामुळे विषय योग्य निवडणं, त्यासाठी तुमचा इंटरेस्ट, त्यानंतर तुझं मटेरियल, त्या तुम्ही जो विषय घेताय, जसं आता अँथ्रोपॉलॉजी असे काही वेगळे विषय आहेत की त्याचं मटेरियल मुंबई किंवा महाराष्ट्रासारख्या ठिकाणी त्याचा अभ्यास फार कमी असल्यामुळे ते मिळत नाहीत, सहज उपलब्ध होत नाही. मग तुमचं अर्धी एनर्जी जी आहे किंवा पूर्ण एनर्जी सगळं मटेरियल शोधण्यात जातं किंवा पुस्तकं नोट शोधण्यामध्ये. तर मला वाटतं ते एक पाहणं खूप महत्वाचं आहे. आणि फॅकल्टी म्हणजे तुम्हाला गाईड करणारा गुरु खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेमध्ये, कारण नेमकं तुम्ही कुठे आहात, तुमचे आन्सर्स बरोबर आहेत की नाही, त्या आन्सर्सची क्वालिटी तपासणं आणि तुम्ही राईट ट्रॅकवर आहात की नाही हे कळण्यासाठी तुम्हाला तुमचा गुरु असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्या गुरुशिवाय विद्या नाही जे असं म्हटलेलं आहे, तर ते मला वाटतं युपीएससी मध्ये खूप सार्थक ठरतं. बरं ठीक आहे, फोन घेऊया पुढे आपण आणखी. चंद्रपूरहून आपल्याला फोन येतो निखिल यांचा. निखिल बोला, नमस्कार. हॅलो, प्रश्न विचारा निखिल. हा मॅडम, माय नेम इज निखिल बोरकर आणि यावेळेस मी 11वी सायन्सला आहो. बरं, 11वी सायन्सला आहोत. तर मला माझं जे गोल आहे मला युपीएससी हे करायचं आहे. बरं, म्हणजे मला IAS ऑफिसर बनायचं. त्यासाठी मला आतापासून काय तयारी करावी लागेल, म्हणजे योग्य गाईड मला कोण करू शकेल, कुठलं इन्स्टिट्यूट? बरं ठीक आहे, उत्तर घेतो. ओके, चंद्रपूरहून बोलतोय आपल्याशी. ओके, खरंच अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी मला वाटतं मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की एक तर पहिली सीबीएसई बोर्डाची जी पुस्तकं आहेत एनसीईआरटीची, ती 8वी ते 12वीची हिस्ट्री, जॉग्राफी, सायन्सची बुक्स आहेत किंवा पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, हे जे जनरल स्टडीज मधले जे सगळे विषय आहेत ह्यांची पुस्तकं पहिलं प्रथम त्यांनी जाऊन घेऊन आणलं पाहिजे आणि ती वाचायला आजपासून सुरुवात करायला पाहिजे. त्यानंतर द हिंदू नावाचा पेपर येतो जो चेन्नईवरनं पब्लिश होतो, तो खूप असं सिरियस जर्नलिझमसाठी फेमस आहे आणि त्यातले जे बीट्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. तर आणि मराठीतला जो पेपर त्यांना जर मराठी कम्फर्टेबल असेल त्यांनी लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स सारखा सुद्धा पेपर वाचला तरी खूप चांगलं राहील. आणि त्यानंतर इंडिया इयरबुक येतं गव्हर्नमेंटचं, दरवर्षी ते जानेवारीत पब्लिश होतं, तर ते त्यांनी आता बाय केलं आणि ते आतापासून जर त्यांनी 5 वर्ष जर चांगलं चाळून काढलं किंवा त्याच्यात चांगल्या नोट्स काढल्या तर जवळजवळ इंडिया इयरबुक मध्ये जवळ 15 ते 20 बीट्स आहेत ते इंडिया इयरबुक मधनं येतात. त्यानंतर क्रॉनिकल नावाचं एक मॅगझिन येतं किंवा सिव्हिल सर्व्हिस टाइम्स नावाचं एक मॅगझिन येतं. हे 2 मॅगझिन खूप चांगले आहेत, ते त्यांनी आतापासून रेग्युलर ते वाचत राहिले तर मला वाटतं नक्कीच त्यांची ग्रॅज्युएशन पर्यंत खूप चांगली तयारी होऊ शकेल. बरं, इन्स्टिट्यूटचं महत्व किती याबद्दल आपण बोलणार आहोत, मात्र ब्रेक नंतर या प्रश्नाकडे वळूया आपण, या प्रश्नाच्या उत्तराकडे. ब्रेक घेऊया आणि लगेच पुन्हा चर्चेकडे येऊया आपण. पाहत रहा करिअर फे. करिअर वे मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण आज अजित पडवळ यांच्याशी बोलतोय. युपीएससी परीक्षेची तयारी या विषयासंदर्भात एक खूप बेसिक पण खूप महत्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनात, म्हणजे परीक्षा कुठे द्यायची, म्हणजे दिल्लीला जाऊन द्यावी लागते का? कारण सगळं दिल्ली मार्फत सगळं संचालित असल्यामुळे असं सगळं विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या डोक्यात असतं की दिल्लीलाच जावं लागतं, पण ही परीक्षा चक्क मुंबईत होते आणि जर मुंबई हे सेंटर आहे महाराष्ट्रातलं आणि मुंबईमध्ये तुम्हाला मुंबईतले जसे झेवियर कॉलेज आहे, केसी कॉलेज आहे, न्यू लॉ कॉलेज आहे, ही सगळी जी साऊथ बॉम्बेतली जी कॉलेजेस आहेत किंवा आंबेडकर, कीर्ती, रुपारेल, या चक्क कॉलेजेस मध्ये तुमची पूर्व परीक्षा सुद्धा होते आणि मुख्य परीक्षा सुद्धा तुमची मुंबईतच होते. बरं, आणि दुसरा एक न्यूनगंडाचा भाग बऱ्याचदा मुलांमध्ये असतो, तो म्हणजे आपल्या भाषेत नव्हे मराठीतनं आपण देऊ शकतो का नाही परीक्षा? हो, ही बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही की परीक्षा मराठीत देता येते, पण तुम्हाला मुख्य परीक्षा संपूर्ण मराठीत देता येते आणि मुख्य परीक्षा तुम्हाला शेवटी तुमचा लँग्वेजचा तिकडे प्रश्न येतो. पूर्व परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईपची परीक्षा असते आणि त्याचा हिंदी आणि इंग्लिश मध्ये क्वेश्चन पेपर असतो आणि तुम्हाला फक्त सर्कल डार्क करायचं असतं.
त्यामुळे तुम्हाला लँग्वेजचा तिथे कुठेही प्रॉब्लेम येत नाही. इंग्लिश समजा तुम्ही हिंदीमध्ये प्रश्न वाचून त्याचं उत्तर डार्क करू शकता लगेच, म्हणजे टिक मार्क करायचं तुम्ही लगेच करू शकता. मुख्य परीक्षेत तुम्हाला एसे टाइप्स आन्सर्स तिथे लिहायचे असतात आणि तिथे जर मराठी भाषेत तुम्ही संपूर्ण अख्खी सगळे पेपर्स तुम्ही एक इंग्लिशचा पेपर सोडला तर सगळे पेपर तुम्ही मराठीत पूर्ण द्यावे लागतात आणि मग ते सगळेचे सगळे पण मराठीत द्यावे लागतात. तुम्ही तुमचे ऑप्शनल सब्जेक्टचे सगळे पेपर्स, एसे तुमचा जो आहे तोही मराठीत लिहायचा असतो. हे संपूर्ण सामान्य अध्ययन पण सुद्धा तुम्हाला मराठीत लिहिता येतं. ठीक आहे, ठीक आणि आहे. मुळात चक्क मराठीत मुलाखत सुद्धा आणि देता येते. मुलाखतीच्या प्रश्नाकडे मी येणारच आहे, पण त्याआधी एक खूप महत्वाचा प्रश्न जो आता पूर्व परीक्षेसाठी देखील मुलांना खूप महत्वाचा ठरेल तो म्हणजे वेळेचं नियोजन. कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे परीक्षेमध्ये आणि प्रश्न जास्त असतात, तर अशा वेळेला वेळेचं नियोजन या प्रश्नाबद्दल सांगा. मी जसं नेहमी सांगतो की मुलांनी 150च्या मागे धावू नये. आता फक्त तुम्हाला लागतं इथे 65 ते 70 बीट्सच तुम्हाला क्लिअर करावे लागतात. तुम्हाला 65 तुमचा स्कोअर असेल तर तुम्ही पूर्व परीक्षेला मुख्य परीक्षेसाठी पात्र, ज्याला कट ऑफ लाईन म्हणतो ना आपण, ज्याला मेरिटची, ती फक्त 65ची गरज आहे. त्यामुळे तुमचे जे वीक पॉईंट आहे, जसं की त्याला सायन्स कट ऑफ असेल त्यांनी सरळ ते ऑप्शनला टाकावं, फार त्यावर एफर्ट्स टाकू नये, त्यात घालवू नये. किंवा ज्याला हिस्ट्री खूप कठीण जाते, जर सायन्सचा विद्यार्थी आहे त्याने हिस्ट्री कठीण जातं किंवा जॉग्राफी कठीण जातं, तर त्यांनी थोडंसं हिस्ट्री स्किप केलं किंवा थोडं ऑप्शनला टाकलं तरी चालू शकतात. त्यांना फक्त 60 ते 65 बिट्स मिळवायचे आहेत. त्यामुळे त्यांनी कमीत कमी एकतर परफेक्ट पुस्तक वाचणं खूप इम्पॉर्टंट आहे, त्यातले महत्वाचे टॉपिक आणि चॅप्टर्सच खूप वाचले पाहिजेत. नेमके अख्खं पुस्तक वाचण्यात त्यांनी वेळ घालवला नाही पाहिजे, त्यांच्या नोट्स त्यांनी फटाफट काढल्या पाहिजे आणि जास्तीत जास्त वेळ त्यांनी जो आहे त्यांनी मायक्रो नोट्स स्वतःच्या काढल्या पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी त्याच्या वेळेचं नियोजन करायला पाहिजे. ठीक आहे. आणि साधारण मार्च पर्यंत त्यांनी त्यांचं रीडिंग संपवलं पाहिजे आणि एप्रिल पासून त्यांनी फक्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्यावरती भर दिला पाहिजे. हो, म्हणजे ह्या पण टाइम टेबल बद्दल तुम्ही सांगताय की मार्च पर्यंत तुमचं पुस्तकांचं वाचन एकदा तरी किमान झालेलं पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. आपण पुढे फोन घेऊया. चंद्रकांत यांचा फोन आहे आपल्याला बीडहून. भालचंद्र यांचा फोन आहे बीडहून. नमस्कार भालचंद्र, बोला. नमस्कार. नमस्कार, बोला. मी बीडहून बोलतो, भालचंद्र देशमुख. ओके, बोला. मला असं विचारायचं होतं, माझ्या मुलानं बी फार्मसी केलंय, त्याला युपीएससीच्या कुठल्या परीक्षा देता येतील का? ठीक आहे. बीफार्म जर डिग्री असेल, कारण हल्ली पॅरामेडिकलचे बरेच डिप्लोमा कोर्सेस पण आहेत, पण त्यांनी जी डिग्री केलं असेल तर नक्कीच हे परीक्षा देऊ शकतात, कारण डिग्री रिक्वायरमेंट आहे. तुम्ही अगदी आयुर्वेदिकचा सुद्धा डिग्री होल्डर ही परीक्षा देऊ शकतो. ठीक आहे. कुठल्याही आपल्याला कार्यक्रमाचा समारोप करायचा सर, पण तत्पूर्वी जे खूप मोठं आकर्षण असतं IAS म्हणजे युपीएससीच्या परीक्षेबाबतचं ते म्हणजे मुलाखतीचं. आणि तिथे मुलाखतीला जे पॅनल बसलेलं असतं ते तुम्हाला पाडायलाच बसलंय, म्हणजे तुम्हाला हरवायलाच बसलंय असा एक समज काही वेळेला बऱ्याच ऐकीव माहितीतनं किंवा चित्रपटांमधून झालेला आहे. त्याबद्दल ऑथेंटिक माहिती मला विद्यार्थ्यांना सांगायला किंवा पालकांना सांगायला असा आनंद वाटेल की युपीएससी जे इंटरव्ह्यू आहे तो खूप सोपा असतो. अक्षय तुमचा जो बायोडेटा असतो, तुम्ही जेव्हा पूर्व परीक्षा पास होता त्या मुख्य परीक्षेचा अर्ज भरताना तुमच्याकडनं तुमचा अख्खा बायोडेटा लिहून मागितलेला असतो. म्हणजे तुम्ही राहता, तुमचं नाव, गाव, तुमचं डिग्रीचा सब्जेक्ट, तुमचे हॉबी, छंद. पहिला युपीएससीचा प्रश्न असतो तुमच्या हॉबीवरती असतो. तुम्हाला जर ट्रेकिंगची जर सवय असेल तर तुम्हाला ट्रेकिंग वरती पहिला प्रश्न विचारतील. तुम्हाला किल्ले भ्रमंती जर असेल तर एखाद्या किल्ल्याबद्दल त्याचं हिस्टॉरिकल महत्व विचारतील तुम्हाला. असं तुमचं डिग्री समजा सायन्स मध्ये, समजा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे तर तुम्हाला रोबोटिक्स बद्दल विचारतील. तर अशा टाईपचं असं तुम्ही समजा मुंबईत राहत असाल तर मुंबईतल्या राजकीय घडामोडींबद्दल विचारतील तुम्हाला, सचिन तेंडुलकर बद्दल विचारतील, मुंबईचं नाव मुंबई कसं पडलं, अशा टाईपचे. एक इंटरनॅशनल लेवलचा एक प्रश्न विचारला जातो, इंटरनॅशनल राजकारणावरचा, जसं भारत पाक रिलेशन आहे किंवा US इंडिया रिलेशन आहे याच्यावरचा एक प्रश्न असतो. आणि ऑलरेडी तुमचं पूर्व परीक्षेत आणि मुख्य परीक्षेत तुमचं फिल्टर करून तुम्ही मुलाखतीपर्यंत पोहोचलेला असतात. त्यामुळे त्यांना माहिती असतं समोरचा जो विद्यार्थी हा टॅलेंटेड विद्यार्थीच आपल्या समोर बसलेला आहे. आणि पॅनलवर इंटरव्ह्यू घेणारे सगळे ते रिटायर्ड IAS IPS ऑफिसर आणि कमिशनर असतात. त्यामुळे त्यांना माहिती असतं ऑलरेडी हा विद्यार्थी हा टॅलेंटेडच आहे. फक्त त्याचा ऍटिट्यूड तिथे पाहिला जातो की तो कशा प्रकारे प्रत्येक गोष्टींचा विचार करतोय, कशा प्रकारे तो, आणि त्याला ह्या सर्व्हिसमध्ये काय यायचं आहे इतकंच त्याचं पाहिलं जातं. पण जर मुख्य परीक्षेत तुमचा जर हायस्ट स्कोअर असेल तर तुम्हाला अगदी मुलाखतीत कमी मार्क जरी मिळाले तरी तुम्ही सुद्धा IAS होऊ शकता. हे यातलं महत्वाचं टेक्निक आहे. मुलाखतीची भीती तुम्ही सोडून आणि जे गैरसमज होते ते देखील तुम्ही पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा जास्तीत जास्त अभ्यास त्यांनी करा, ते नक्कीच याच्यात यशस्वी होऊ शकते. आज खूप थोड्या वेळामध्ये तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन आम्हाला केलं सर इथे आल्याबद्दल, आणि आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल करिअर वेच्या अख्ख्या टीमच्या वतीने आभार आपले. मला सुद्धा बोलवल्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. थँक्यू सर. करिअर वे मध्ये आज इतकंच. उद्या आता भेटूया आपण संध्याकाळी 4:30 वाजता ताज्या बातम्यांसाठी. पाहत रहा झी 24 तास.